गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर अद्यापही बचाव कार्य सुरूच आहे। दुर्घटनेला 12 तासांहून अधिक कालावधी उलटून गेलाय, तरी काही भागामध्ये अद्याप आग धुमसते। मृतांची ओळख पटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मेघानी नगर परिसरात विमानाचे तुटलेले अवशेष विखुरलेले आहेत। ते अवशेष शोधण्याचं गोळा करण्याचं काम सुरू आहे। अजूनही बचाव कार्य सुरू आहे। त्यानंतर इथे साफसफाई केली जाईल। 12 तासांहून अधिक काळ लोटलेला आहे, मात्र अजूनही इथे आग धुमसते। आपण जर ही दृश्य बघितली तर त्याहून आपल्याला एक अंदाज येईल की ही इमारत जी आहे ती पूर्णतः या अनेक जे प्रवासी होते आणि बचाव कार्य दुर्घटनास्थळी सुरू आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आग अजूनही धुमसते तिथे अजूनही फायर ब्रिगेडच्या जवानांकडून पाण्याचे फवारे मारले जात आहेत। आग पूर्णतः विझल्याशिवाय इथले विमानाचे हे सगळे पार्ट्स उचलता येणार नाहीये। संपूर्ण हा भाग, हा परिसर काळाकुट्ट झालेला आहे। ज्या इमारतीवर विमान कोसळलं ती इमारतही पूर्णतः काळी झाली। अजूनही धूर इथून निघतोय। लाखभर लिटर इंधन या विमानात होतं आणि हे विमान कोसळलं। इंधन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या दुर्घटनेची व्याप्ती मोठी आहे, म्हणूनच यात सर्व जणांचा मृत्यू झालाय। चमत्कारिकरित्या फक्त एकच प्रवासी यात वाचलाय। तर एअर इंडियाचं हे विमान कसं कोसळलं ते आपण बघूया। विमानानं टेक ऑफ घेण्यासाठीची तयारी पूर्ण केली, टेक ऑफ घेतला आणि त्यानंतर पायलटला विमानात बिघाड झाल्याचं कळलं आणि हे विमान थेट इमारतीमध्ये घुसलं। सध्या 800 फुटांवर किंवा मग त्यापेक्षा अधिक उंचीवर हे विमान होतं आणि तिथून ते टेक ऑफ नंतर थेट एका इमारतीत घुसलं।